डिलिव्हरीनंतर घरी आल्यावर बाळाला बघायला येणार म्हणून थोडं तयार होऊन बसावं असं म्हणून ती आरशासमोर उभी राहिली. खूप दिवसांनी तिला आरशासमोर असा निवांत वेळ मिळत होता. आरशात दिसणाऱ्या स्वतःला ओळखणं आणि स्वीकारणं हे तिला अचानकच कठीण वाटायला लागलं. अरे बापरे, आपण एवढ्या कधी जाड झालो हेच तिला कळेना. कालपर्यंत तर सगळे प्रेग्नंट असताना अगं किती गोड दिसतेस असं आपल्याला म्हणत होते आणि आता हे आरशात काहीतरी वेगळंच दिसत होतं. नमस्कार, मी डॉक्टर रचना कौस्तुभ नाटेकर, व्यवसायाने डेंटिस्ट अँड मदर ऑफ 2. सॉर्टेड संस्कार या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्याबद्दल बोलणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल की ही मुलांच्या संगोपनाबद्दलचे विषय सोडून बाकीच्याच गोष्टींवर जास्त बोलतेय, आईबद्दल जास्त बोलतेय. तर ह्यामागे एक खूप मोठं महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे तुमच्या मुलांचं जर चांगलं संगोपन व्हायला हवं असेल तर आईने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी आणि खंबीर असणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्याबद्दल आपण मागच्या एपिसोड पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये बोललोच. तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची लिंक शेअर करतोय. प्रेग्नन्सीची बातमी ऐकल्यानंतर सगळ्यात पहिले जर आपल्याला काही ऐकायला मिळतं तर हे की आता तू 2 जीवांची झाली आहेस, आता तुला 2 जीवांचं खायला पाहिजे. पण ह्यातला जो दुसरा जीव असतो ना, तो काही महिन्यांपर्यंत फक्त काही ग्रॅम खात असतो, पण त्यामागे त्या मुलीचं वजन मात्र किलोने वाढत असतं. असं करून 2 जीवांची, डोहाळे ह्या सगळ्या नावावर त्या मुलीचं वजन वाढण्यावर कंट्रोलच राहत नाही. आता अनेक मुलींना असं वाटतं की आपण खूप खात राहिलो तर आपल्या बाळाची वाढ खूप चांगली होईल, पण तसं नसतं. ह्याच उलट जर तुम्ही आहारात समतोल ठेवलात, एक बॅलन्स ठेवलात, तर खूप रेग्युलर आहारात पण तुमच्या बाळाची वाढ अतिशय उत्तम रीतीने होते. प्रेग्नन्सीमध्ये नॉर्मली असं म्हटलं जातं की 11 ते 16 किलो वाढणं अपेक्षित आहे. त्यातलंही मॅक्झिमम वजन हे शेवटच्या 2 ते 2.5 महिन्यात वाढतं, कारण त्यावेळेला बाळाची वाढ खूप झपाट्याने होत असते. पण अनेक मुलींमध्ये हे बघितलं जातं की हे वजन हे पहिल्या काही महिन्यातच वाढतं आणि त्याच्यानंतर वजन वाढण्यावर कंट्रोल ठेवणं कठीण होऊन जातं. मीही याला अपवाद नव्हते. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये वाढलेलं वजन कमी करता करता नंतर जे काही नाकी 9 आले आणि तो वजन काटा सरकवताना जे काही कष्ट घ्यायला लागले, त्याच्यानंतर दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये थोडीशी शहाणी झाले आणि स्वतःच्या डाएटवर थोडा कंट्रोल ठेवला. इतर वेळी वजन कमी करणं हे तसं सोपं मानलं जातं. फक्त तुम्ही डाएट फॉलो करा, एक्सरसाइज रेग्युलरली करा आणि तुमचं वजन इझिली कमी होईल. पण डिलिव्हरीनंतर गोष्टी थोड्या बदलतात. डिलिव्हरी झाल्या मिल्क सिक्रेशन व्यवस्थित व्हावं म्हणून तुम्हाला लाडू, खिरी किंवा असे अनेक पदार्थ खावे लागतात आणि ह्यामुळे वजन कमी होण्याला अडथळा निर्माण होतो. अशा वेळेला तुम्ही 3 गोष्टी करू शकता. 1. विनाकारण चहा, कॉफी किंवा सरबत घेणं टाळा, कारण ह्यामध्ये जी जास्तीच्या प्रमाणातली साखर असते ती तुमच्या शरीराला त्रासदायक असते. दुसरी गोष्ट, लाडू, खिरी हे खाणं गरजेचंच आहे, यात वाद नाही, पण त्यातमध्ये जितका कमीत कमी साखरेचं प्रमाण वापरता येईल तितकं कमीत कमी वापरा. किंवा खारीक पावडर, खजूर यासारख्या नैसर्गिक पद्धतीने गोडवा आणणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, इमोशनल ईटिंग जितकं जास्त होईल तितकं टाळा. आता तुम्ही म्हणाल इमोशनल ईटिंग म्हणजे काय? तर अनेकदा आपण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या इतकं थकलेलो असतो की आपल्याला असं वाटतं की आपण खाल्लं तर आपल्याला बरं वाटेल आणि या भावनेतून फक्त खाल्लं जातं. ह्याला इमोशनल ईटिंग म्हणतात. तर शक्य होईल तितकं इमोशनल ईटिंग टाळा. डिलिव्हरीनंतर डाएट किंवा व्यायाम करण्यावर बंधनं येतात. साधारणपणे नॉर्मल डिलिव्हरीनंतर 3 महिने आणि सी सेक्शननंतर 6 महिने तुमच्या हाय इम्पॅक्ट व्यायाम करण्यावर बंधनं असतात. ह्या वेळेला तुम्ही चालणं किंवा साधी सोपी योगासनं अशा काही गोष्टी तुमच्या गायनॅकला विचारून करू शकता. डाएट संदर्भात बोलायचं झालं तर जोपर्यंत तुमचं फीडिंग चालू आहे तोपर्यंत तुम्ही डाएट शक्यतो करू नये, कारण ह्यामुळे दुधाची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते ती कमी होण्याचे चान्सेस असतात
त्यामुळे ह्या वेळेला तुम्हाला बाळाच्या पोषणाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आता डाएटबद्दल बोलायचं झालं तर मी इंटरमिटंट फास्टिंग आणि असे अनेक डाएटचे प्रकार करण्याचा प्रयत्न केला. पण कधीकधी आपलं बाळ आपल्याला इतकं दमवतं की या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही. मग मी माझ्या डाएटिशियन मिसेस सिन्नरकर यांचा सल्ला घेतला. त्यांनी मला सांगितलं की जो डाएट तू टिकवू शकशील असा डाएट कर. त्याने कदाचित तुला तुझं वजन थोडं उशिरा कमी होईल, पण जे होईल ते कायमस्वरूपी टिकून राहील. मग आम्ही माझ्या जास्त भुकेच्या वेळा टॅप केल्या आणि त्या वेळेला फिलिंग पण होईल आणि जे पोषण मिळायला पाहिजे ते पण मिळेल अशा पद्धतीचा डाएट केला. याने मला खूपच चांगले रिझल्ट आले. आता हे सगळं करताना आम्ही प्रोटीन व्यवस्थित घेतोय ना किंवा भाज्या फळं हे व्यवस्थित खातोय ना याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. आता एक्झरसाईजबद्दल बोलायचं झालं तर माझे ट्रेनर मिस्टर शैलेश यांनी माझं वजन कमी होण्याकडे आणि त्याच्यात नियमितता असण्याकडे कटाक्षाने लक्ष दिलं. अगदी वजनं घेऊन मानगुटीवर बसून वजन कमी करून घेतलं तरी म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं करून हा सगळा द्राविडी प्राणायाम करून मी इथून इथपर्यंत पोचले. पण हे पोचताना माझं बाळसुद्धा इथून इथपर्यंत पोचलं होतं. आता हे सगळं करताना एक तर तुम्ही स्वतःला वेळ द्यायला हवा आणि दुसरं तुम्ही जे काही कराल त्याच्यामध्ये नियमितता हवी. तात्पर्य काय तर प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरीनंतर वजन कमी करणं हे आवश्यकच आहे, यात वाद नाही. पण हे करताना स्वतःची किती हेळसांड करायची, स्वतःला किती ताणायचं हे ठरवा. कारण शेवटी हे सगळं करताना आपल्याला आपल्या बाळाचीही काळजी घ्यायची असते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. हे कायम लक्षात ठेवा की आपण एक खूप गोंडस अशा बाळाला जन्म दिलेला आहे आणि त्याच्याकरता थोडासा आपल्याला टोल भरायला लागला तर काहीच हरकत नाही. तर आजच्या भागात मी इथंच थांबते. तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर चर्चा हवी असेल तर तुम्ही खालती दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच सॉर्टेड संस्कार या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत घडा आणि घडवत राहा. हॅपी पॅरेंटिंग.